हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरेलाज किचन. तर आज आपण बघणार आहोत एकदम झटपट होणारा स्नॅक्स, जो की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार आणि एकदम झटपट होणार. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मी इकडे मीडियम साईजचे बटाटे घेतले आहे. हे कच्चेच आहे, ह्यांना मी किसून घेतलं आहे या प्रकारे. ते दोन्ही बटाटे मी किसून घेतले आहे. आता कढई तापत ठेवली होती. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झाले की यामध्येच घालणार आहोत अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि मोहरी आणि जिरे तडतडले की यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा अद्रक पेस्ट. हे थोडेसे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आता यामध्येच घालूया 2 हिरव्या मिरच्या. 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या आहे. ह्याला 2 मिनटं असेच परतून घ्यायचे आहे. आता यामध्ये घालूया 2.5 कप एवढे पाणी. इकडे जर कप नसेल तर तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेऊ शकता. आता यामध्येच घालूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स. मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. कोथिंबीर आणि हे मिश्रण मिक्स करून घेऊया. मिक्स करून ह्याला 5 मिनटं असेच ठेवायचे आहे. आता यामध्ये घालूया बटाटा, जो आपण किसून ठेवलेला. बटाटा पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे. मिक्स करून यामध्ये घालणार आहोत 1 कप एवढा रवा. इकडे मी बारीक रवा घेतला आहे. हा रवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि याला 15 ते 20 मिनटं मीडियम टू लो गॅसवर असेच हलवून परतून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे कढईला सुटत नाही आणि ह्याचा असा गोळा रेडी होत नाही, तोपर्यंत हे मिश्रण आपण असेच मीडियम टू लो गॅसवर परतून घेणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता, म्हणजे 15 ते 20 मिनटं झाले आहे आणि पूर्ण पीठ कढईला सुटत आहे आणि त्याचा गोळाही रेडी होत आहे. पीठ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. काढून ह्याला आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे. त्याला 10 मिनटं असेच ठेवून थंड होऊन देऊया. इकडे मिश्रण म्हणजे थंड झाले आहे. आता थोडासा तेलाचा हात घेऊन आपल्याला हे परत एकजीव करून मिक्स करून घ्यायचे आहे. पूर्ण थंड होऊन द्यायचे आहे. त्यानंतरच ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. हाताला थोडेसे तेल लावून ह्याला आपण शेप देणार आहोत. तर तुम्ही इकडे बघू शकता याचा गोळाही होत आहे, म्हणजे इकडे पीठ आपले व्यवस्थित शिजले आहे. तर या प्रकारे मी लांबटसारखे बनवून ह्याला थोडेसे फॉगने प्रेस करणार आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊ शकता. तर याच प्रकारे मी बाकीचे सर्व बनवून घेते. जर हातावर जमत नसेल तर तुम्ही या प्रकारे गोळा करून प्लॅटफॉर्मवर ठेवून ह्याला असे प्रेस केले तरी चालेल. इकडे म्हणजे सर्व रेडी झाले आहे. आता आपण फ्राय करूया. फ्राय करण्यासाठी इकडे खूप जास्त तेल गरम नाही, मीडियम आपले असे तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की ह्याला आपल्याला एक एक करून असं तेलामध्ये सोडायचं आहे. तेलात सोडल्यानंतर ह्याला आपल्याला लगेच उलटी पुलटी करायचं आहे. 5 मिनटं ह्याला असेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर उलटी पुलटी करायचं आहे. आता दोन्ही साईडने ह्याला आपल्याला मस्त गुलाबी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. इकडे मी गॅसही मीडियम टू लोवरच ठेवला आहे. फास्ट गॅसवर आपल्याला तळायचं नाही, मीडियम टू लो गॅसवरच हे आपल्याला तळायचं आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता की ते मस्त असा कलर आला आहे. आता हे आपण काढून घेऊया. इकडे आपला इन्स्टंट स्नॅक्स रेडी झाला आहे. तर घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा.